नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रमचे आपण 4-5 व्हिडिओ पाहिलेले आहेत। तर कृती कार्यक्रम म्हणजे नक्की काय आणि त्याच्याविषयीचे जे काही आराखडे आहेत ते मी दाखवत आहे, विषयनिहाय आणि वर्गनिहाय। तर त्याच्यामध्ये आपण मराठीचा वाचनाचा पहिला इयत्ता 3री 4थी 5वीचा, त्यानंतर संख्याज्ञान पहिला गणिताचा आणि आज एक लेखनाचा श्रुतलेखनाचा आपण पाहणार आहोत। तर आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स देऊन देईन, तिथून तुम्ही पाहू शकता। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। इयत्ता 3री 4थी आणि 5वीसाठी स्तरनिहाय कृती आराखडा 2025 लेखनाचा बघा, विषय मराठी, कौशल्य आहे श्रुतलेखन। याच्यामध्ये आहे अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, प्राप्त करावयाचा क्षमतानिहाय स्तर, अध्ययन अनुभव किंवा अध्ययनाची कृती, सुलभक साहित्य, अपेक्षित कालावधी आणि अपेक्षित कालावधीत स्तर प्राप्त किंवा अप्राप्त दिनांकासह। ठीक आहे। तर आता याच्यामध्ये हे 3 विद्यार्थी आहेत। तर त्या 3 विद्यार्थ्यांचा जेव्हा 5 तारखेला स्तरनिश्चिती घेतली तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना 17व्या स्तरापर्यंत ते पूर्ण केलेलं आहे। त्यांनी 17व्या स्तराला पार केलं आणि आता 18वा स्तर जो आहे तो त्यांना प्राप्त करायचा आहे। तर या 18व्या स्तरावरती आहे। तर श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द व जोडाक्षरयुक्त 4 ते 5 वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह लिहितो। अशा प्रकारे लिहिण्यासंदर्भात आहे ऐकून। तर लहान, आता याच्यासाठी अध्ययन अनुभव कोणते दिलेले आहेत तर लहान वाक्य तोंडी सांगून विद्यार्थ्यांना ऐकून लिहिण्यास सांगतात, छोटे छोटे वाक्य। त्यानंतर अर्धवट वाक्य पूर्ण करा, म्हणजे त्यांच्या डोक्याला सुद्धा थोडीशी मेंदूला चालना म्हणून उदाहरणार्थ कोण आहे, रिकामी जागा असं, आणि चिन्ह पण द्यायचं, त्यांना सांगायचं प्रश्नचिन्ह। समजा कोण आहे तुझा मित्र, कोण आहे रे तिकडे, किंवा इतर बरेचसे प्रश्न याच्याहून तयार करू शकतो आपण। त्यानंतर काही म्हणी तयार करू शकतो, जे वाक्य पाहिजे ते तयार करू शकतो, परिचित असेल किंवा अपरिचित असेल। तर अडला हरी, रिकामी जागा, आणि मग त्यांना पूर्ण करायला सांगायचं, पुढचं तुम्ही लिहा। मग ते सांगतात पण किंवा लिहितात पण, ऐकून लिहितात। पाठ्यपुस्तकातील संवादयुक्त परिच्छेद आधी वाचनास देऊन नंतर त्यातीलच काही विरामचिन्हयुक्त वाक्य त्याला सांगून फळ्यावर ऐकून लिहिण्यास सांगावे। तर याच्यामध्ये आधी त्याला तो पॅरेग्राफ वाचायला द्यायचा आहे आणि नंतर त्यातलेच काही 3-4 ओळी म्हणा, 2-3 ओळी म्हणा, त्याला आपण सांगायचे आहे। एक विद्यार्थी सांगेल आणि तो फळ्यावर लिहेल। तर 2 विद्यार्थ्यांमध्ये ही कृती घेतात, त्यामुळे काय होतं की एक सांगतो आणि दुसरा लिहितो, तर दोघांचं पण सांगणाऱ्याचं पण ते चांगलं लक्षात राहतं आणि करणाऱ्याचं पण। ठीक आहे। तर दुसरा आहे घटनाक्रम ऐकून लिहा, दोघंही शिकत असतात। घटनाक्रम ऐकून लिहा म्हणजे उलटसुलट घटनाक्रम द्यायचा एखाद्या गोष्टीचा आणि तो योग्य क्रमाने सांग म्हणून त्याला सांगायचं। त्यामुळे तो जे ऐकणार ते अगदी लक्षपूर्वक ऐकणार किंवा लक्षपूर्वक ऐकून तो लिहिणार। एक छोटासा संवाद 2 विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणून इतरांनी तो ऐकून लिहा। छोटासा संवाद 2 विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणला तर ऐकून यांनी तो लिहायचा आहे। तर तुमच्या वर्गात जर जास्त फळे असतील तर सरळ यांना फळ्यावर सुद्धा लिहायला सांगितलं तर ते तपासायला सुद्धा सोपं जातं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना दिसतं। त्यामुळे बरेच जण त्यात चुका काढतात की इथे चुकलंय, तिथे चुकलंय। त्यामुळे ते अतिशय त्यांना पण कळतं की आता फळ्यावर लिहायचं आहे म्हटल्यावर ते काटेकोरपणे लक्षपूर्वक लिहितात, चुका होऊ देत नाहीत विद्यार्थी। तर पुढचा आहे की परिच्छेद, संवाद, गाणी, कविता, कोडे, जोक्स ऐकून त्यांना लिहिण्यास सांगतात। तर हे पण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो श्रुतलेखना। शब्द ऐका व त्यावरून 2-3 वाक्य बनवा किंवा छोटासा परिच्छेद किंवा गोष्ट लिहा। तर एखादे 2-3 शब्द द्यायचे आणि सांगायचे, याच्यावरून तू 2-3 वाक्य बनव किंवा 2-3 शब्द द्यायचे, जसं की शाळा, घर, आई, आणि मग त्याच्यावरून एक छोटीशी गोष्ट बनव किंवा छोटासा परिच्छेद बनव। तर विद्यार्थी ते तयार करतात मस्तपैकी।
तर अशा प्रकारे आपण बरेचसे मी इथे अध्ययन अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे। तर यातले जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा याच्यामध्ये काही ॲड करू शकता तुम्हाला जर वाटलं तर, तुमच्या मनाप्रमाणे। आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आपली परिस्थिती लक्षात घेऊन आपण ते सगळं याच्यामध्ये बदल करू शकतो, लवचिकता आणू शकतो। सुलभक म्हणून वर्गशिक्षक आहेत आणि वर्गमित्र आहेत। साहित्य तर साहित्य आहेत वाक्यपट्ट्या, शब्दपट्ट्या, चित्रयुक्त वाक्यपट्ट्या, भाषा समृद्धी पेटी मधलं बरंच साहित्य आहे। परिच्छेद आहेत पाठ्यपुस्तकातले, त्यानंतर पूरक शैक्षणिक साहित्य संच आहे आलेला, त्यामध्ये पण मस्त साहित्य आहे याच्यासाठी, श्रुतलेखनासाठी। ABLची कार्ड्स आहेत। आता ABL हा ठाणे जिल्ह्यासाठी राबवलेला एक उपक्रम होता 3-4 वर्षापूर्वी, तर त्याचे बरेचसे कार्ड शाळेमध्ये पडलेले आहेत, तर ते पण त्याच्या उपयोगात येतात। त्यानंतर अपेक्षित कालावधीत याची 5 तारखेला परीक्षा घेतलेली होती, तर म्हणून मग 6 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 हा कालावधी ठेवला। आणि इथे हे जे आहेत ह्या तारखा नमूद केलेल्या आहेत, कारण आपल्याला बऱ्याच वेळा काही कारणास्तव वेगळी कामं असतात आणि मग विद्यार्थ्यांचं ते होत नाही शिकवून, की आपल्याला इतर काही मीटिंगसाठी जावं लागते किंवा विद्यार्थ्यांसाठी इतर काही ट्रेनिंगला जावं लागते, सुट्ट्यांचे दिवस येतात, सणवार येतो, तर अशा वेळेस मग किती आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिवस देतो, तर ते म्हणून मी इथे तारखा नमूद केलेल्या आहेत। ठीक आहे, तर यांची परीक्षा मी घेतली होती मग 20 तारखेला, कारण आपल्याला दुसरा स्तर जो आहे तो 20 तारखेला घ्यायचा होता। पहिला 5 मार्चला घेतला, दुसरा 20 मार्चला परीक्षा घेतली त्यांची स्तरनिश्चितीची, ती ज्याला आपण चावडी वाचन म्हणतो 15-15 दिवसाने, तर तेच आहे ते। तर काही जण चावडी वाचन म्हणतात त्याला। आता जेव्हा परीक्षा घेतली तेव्हा अप्राप्तच झाले हे परत तिघेही, त्यामुळे अंशतः प्राप्त झाले, जास्त नाही, त्यामुळे अप्राप्तच आहेत ते। तर मग मी काय केलं की आता हे एवढं सगळं परत तेच काय करायचं आपण, साधारण आपण त्यांच्यासाठी राबवतोय, तर हे अगदीच कमी दिवस झाले ना, त्याच्यामुळे मग कंटिन्यू केलं आणि 21 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत हाच पॅटर्न ठेवला त्यांचा। आणि कारण मला त्यांच्यामध्ये चांगला पॉझिटिव्ह बदल दिसत होता, म्हणून मग हाच पॅटर्न ठेवून आपला वेळही वाचतो तितकाच। आणि 5 एप्रिलला पुन्हा आपल्याला स्तरनिश्चितीची परीक्षा घ्यायची आहे, त्यामुळे इथे पण ह्या तारखा नमूद केल्या मी 21 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंतच्या, की मुळात किती दिवस मला मिळतात आहे। आणि जर का त्याच्यासाठी मी खरं तर पानं सोडले होते, हे असे जे आहे ना हे पानं आपण असं सोडू शकतो, तर मला थोडंसं असं वाटलं की आपण इथेच हे नमूद करू शकतो। आणि त्याच्यानंतर जी 5 एप्रिलची होईल ती आता इथे नमूद करणार आहे मी, ते 5 एप्रिल। आशा करते की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण होईल। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।